आज भागामध्ये जर बघायला गेलं तर पूर्वी आमच्या भागामध्ये शिवसेनेची लाट होती. आज बंटी साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दावला त्याला मी 100% तडा जाऊन देणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसची लाट ही 100% आमच्या भागामध्ये आहे, हे यातून सिद्ध झालं. अजेंड्यावर काय विषय असणार? अजेंडावरती माझे असे विषय राहणार की जास्तीत जास्त मला डिजिटल मार्केटिंग कसं करता येईल, महिलांसाठी कसे उद्योग उपलब्ध करता येतील, जास्त माझा महिलांवरती फोकस राहील, शेतकऱ्यांच्या वरती जास्त फोकस राहील. बंटी साहेबांचा ऋतुराज दादांचा मला जर असं सांगायचं झालं की आज लोकांनी जर बघायला गेलं तर माझं पहिलं नाव होतं विश्वनाथ विलास पाटील, पण लोकांनी हमू हे नाव उचलून धरलं. मला त्यावेळी जरा भीती वाटली की बाबा हमू वरती कसं होईल, पण मी थोडा एक विचार केला. बंटी साहेबांचं जसं नाव आहे सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, तसं माझं लोकांनी हमू हे नाव उचलून धरलं आणि लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम दावलं, हे 100%. आणि ह्या 100% प्रयत्नाला मी लोकांच्यासाठी 24 तास उपलब्ध राहणार आणि गावाचा विकास हा 100% करणार. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही. या विजयाचं श्रेय कोणाला? या विजयाचं श्रेय जनतेला देणार. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.